श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। मोहाडी पोलिसांच्या पथकाच्या कारवाईत 10 लाखांचा कंटेनर व विदेशी बनावटीच्या मद्यासह 33,92,000चा मुद्देमाल जप्त। लोक जनशक्ती पार्टीतर्फे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून आंदोलन। दोंडाईच्या येथील घरकुल योजनेत तसेच विक्रांत येथील द्वारकाधीश योजनेत भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास 10 लाख रुपये देण्याची माजी मंत्री देशमुखांची घोषणा। मांजरोत येथील निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण। धुळे मुंबई जनरल बोगीच्या नावाने प्रवाशांशी होणारा जीवघेणा प्रकार थांबविण्याची मागणी। जैन सोशल ग्रुपच्या वतीने 450 सदस्यांना मणिकर्णिका चित्रपट दाखविण्याचा उपक्रम। आणि दोंडाईच्या येथील मोफत लघु शस्त्रक्रिया शिबिरात 207 रुग्णांवर शस्त्रक्रिया। आता बातमीपत्र विस्ताराने। विदेशी दारूची तस्करी करून विक्रेत्या कंपनीला गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात मोहाडी पोलिसांच्या पथकाला यश आले असून त्यांच्याकडून 10 लाख रुपये किमतीचा कंटेनर व विदेशी बनावटीचे मद्य असा 33,92,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या कौतुकास्पद कामगिरीमुळे मोहाडी पोलिसांचे कौतुक होत आहे। विदेशी दारूची तस्करी करून विक्रेत्या कंपनीला गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात मोहाडी पोलिसांच्या पथकास यश आले असून 10 लाख रुपये किमतीचा कंटेनर व विदेशी बनावटीचे मद्य असा 33,92,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर कारवाई मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटातील BSNLच्या टॉवर समोर करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी सायंकाळी मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना दोन्ही सम विदेशी बनावटीची दारू अवैधरित्या विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत असल्याची माहिती त्यांना मिळाली। त्या आधारे पाटील यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे व अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना माहिती देऊन कारवाईची दिशा निश्चित करण्यात आली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी 2 बनावट खरेदीदार तयार करून साध्या वेशातील हेड कॉन्स्टेबल प्रभाकर बामणे व पोलीस कॉन्स्टेबल गणेश भामरे अशा चौघांनी बनावट ग्राहक पंच बनवून मद्य विक्रीकरिता आलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचून त्याच्याशी मद्याचा माल विकत घेण्याकरिता बनावट सौदा करून सदर माल हस्तगत करण्याकरिता सापळा रचला। सापळ्याप्रमाणे 2 बनावट पंच व साध्या वेशातील पोलीस पथक दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचले। सौद्यानुसार दिनेश कुमार लखनप्रसाद यादव व 21 राहणार बांका व राजकुमार शंकर सैनी वय 30 राहणार मोतीहारी यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रकच्या कंटेनरमधून सदर माल बनावट ग्राहक पंचांना देण्यास सुरुवात केली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे, श्याम निकम, बिपिन पाटील यांनी त्या ठिकाणी छापा टाकून वरील 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 10 लाख रुपये किमतीचा कंटेनर, 6 लाख रुपये किमतीची बकार्डी ब्लॅक दारूच्या 750 मिलीच्या 1200 बाटल्या, 17,92,800 रुपये किमतीचा बकार्डी ब्लॅक दारूच्या 180 मिलीच्या 11,952 बाटल्या असा मद्यसाठा मिळून 33,92,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। अधिक चौकशी करता हे दोघे बकार्डी प्रायव्हेट लिमिटेड इंडिया कंपनीचे परिवाहक ट्रान्सपोर्टर म्हणून काम करीत होते। त्यांनी नागपूर येथून हा माल भरून ठाणे येथे पोच करण्यासाठी हा माल घेतला होता। मात्र रस्त्यातच हा माल विकून परस्पर बिहारला पळून जाण्याचा त्यांचा कट होता। मात्र मोहाडी पोलिसांच्या सतर्कतेने त्यांचा हा डाव उधळला गेला। या प्रकरणी दोघांविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 407 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65E प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे हे करीत आहेत। या कौतुकास्पद कामगिरीमुळे मोहाडी पोलिसांचे कौतुक होत आहे। काल दिनांक 27/1/2019 रोजी सायंकाळी आम्ही स्वतः तसेच मोहाडी पोलीस स्टेशनचे PSI दिनेश मोरे, हेड कॉन्स्टेबल ब्राह्मणे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भामरे आणि इतर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह आम्ही सायंकाळी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एका बातमीदारामार्फत अशी माहिती प्राप्त झाली की 2 इसम हे अवैधरित्या विदेशी बनावटीच्या दारूची विक्री करण्यासाठी आलेले आहेत आणि ते एका ग्राहकाच्या शोधात आहेत। सदरचा जो मद्यसाठा आहे तो अवैध असल्याची माहिती आम्हाला बातमीदाराकडून प्राप्त झाली होती। सदर माहिती प्राप्त होताच आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे सर यांच्याशी संपर्क केला
आणि त्या संबंधाने कशा प्रकारे कारवाई करायची याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे सर यांच्याशी सल्लामसलत करून आम्ही एक सापळा तयार केला आणि त्याद्वारे कारवाई करण्याचं आमचं ठरलं। सदर प्रकरणामध्ये आम्ही जी काय माहिती प्राप्त झालेली होती तिची शहानिशा करण्यासाठी 2 बनावट ग्राहक आणि साध्या वेशातील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर ब्राह्मणे आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश भांबरे यांची एक पथक तयार करून ते जे काही 2 इसम होते त्यांना दारूच्या खरेदी संबंधाने बोलणी करण्याकरता आम्ही रवाना केलं होतं। त्या संबंधाने जे पथक गेलं होतं बनावट ग्राहक पंच आणि पोलीस पथक यांनी संबंधित जे काही 2 इसम होते त्यांची नावं दिनेश यादव आणि राजकुमार सैनी दोघंही राहणारे बिहार अशांशी मद्य खरेदीच्या संबंधाने बोलणे झाले। त्या ठिकाणी त्यांची डील निश्चित झाली आणि त्या डील अंती तडजोड करून जी रक्कम ठरली होती ती देऊन तो मद्यसाठा प्राप्त करण्याचं ठरलं। त्याप्रमाणे आम्ही लावलेल्या सापळ्यानुसार जे पथक होतं त्यांनी हरियाणा पासिंग एक 6 चाकी कंटेनर ट्रकमधून तो माल काढत असताना आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि छाप्यादरम्यान त्या 2 इसमांना ताब्यात घेतलेला आहे। तर या प्रकरणामध्ये आम्ही बकार्डी कंपनीचे रम आणि विस्की असे एकूण साधारणतः 750 मिलीचे मोठे 1200 बाटल्या आणि छोट्या लहान साईजमध्ये सुमारे 12,000 बकार्डी कंपनीचे विदेशी मद्य असे हस्तगत केलेले आहे। तसंच ट्रक देखील हस्तगत केलेला आहे। असा एकूण 34 लाख किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि 2 इसमांवर गुन्हा दाखल करून त्यांना देखील ताब्यात घेतलेले आहे। सदर प्रकरणाचा तपास हे PSI मोरे हे करतायत। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम घोटाळ्याची चौकशी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी लोक जनशक्ती पार्टीतर्फे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या लोक जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारास टाळे ठोकून आंदोलन केले। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम घोटाळ्याची चौकशी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी लोक जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी 25 जानेवारीपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे लोक जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन छेडण्यात आले। यावेळी आंदोलकांनी भाजपच्या मंत्र्यांसह मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत धिक्कार केला। लोक जनशक्ती पार्टीतर्फे धुळे महानगरपालिका निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा करून भाजपने सत्ता काबीज केली असल्यामुळे घोटाळ्याची चौकशी करावी यासह इतर मागण्यांसाठी जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर 25 जानेवारीपासून महिलाध्यक्षा शोभाताई चव्हाण व जिल्हा महासचिव कुंदन खरात यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। परंतु महानगरपालिकेतील व जिल्हा प्रशासनातील एकही अधिकाऱ्याने आंदोलनाची दखल घेतली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले। आंदोलकांतर्फे भाजपच्या मंत्र्यांचा तसेच मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ उडाली। सुमारे 20 मिनिटे हे आंदोलन सुरू होते। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, शहराध्यक्ष प्रमोद सोनवणे, कुंदन खरात, मनोज शिरसाट, युवराज मोहिते, रवी नगराळे, दत्तू साळवे, गौतम वाघ, मधुकर चव्हाण, भूपेंद्र मोरे, बबलू शिंदे आदींनी सहभाग नोंदविला। सुभाष भापरे, जयकुमार रावल आणि दिनेश महाजन यांनी ईव्हीएम घोटाळा करून भाजपाचे उमेदवार निवडून आणले। त्या विरोधात दिनांक 21/1/2019 पासून लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिलीप बाप्पा साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन केलेले आहे। परंतु मनपा प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे लक्ष दिले नसल्यामुळे आम्ही दिनांक 25/1/2019 पासून महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई चव्हाण, महासचिव कुंदन खरात हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तरी देखील मनपाच्या जिल्हा प्रशासनाने लक्ष दिलेले नाही। त्यामुळे आम्ही आज गेट बंदचे आंदोलन केलेले आहे। तर यापुढे जरी लक्ष दिलं नाही तर त्यावेळेला आयुक्ताच्या कार्यालयाला कुलूप लावून त्यांच्या तोंडाला काळ फासण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाला नगरपालिका जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। दोंडाईच्या शहरात सध्या सत्तेचा दुरुपयोग होत असून वैयक्तिक वादामुळे भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत। घरकुल योजनेसह विखरण येथील द्वारकाधीश योजनेत भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास
प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळवा अशी घोषणा माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. दोंडाईच्या शहरात सध्या सत्तेचा दुरुपयोग होत असून दोंडाईच्या येथील गडीवरून बातम्या तयार करून वृत्तपत्रांकडे पाठवण्यात येत आहे. यातून सत्ताधाऱ्यांनी केवळ वैयक्तिक वादाचे राजकारण सुरू केले असून नाईलाजाने प्रशासन त्याला बळी जात आहे. दोंडाईच्या शहरातील नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेसह विखरण येथील द्वारकाधीश योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. परंतु सदर योजनांमध्ये डॉक्टर हेमंत देशमुख परिवाराचा 1 रुपयाचा भ्रष्टाचार दाखवा व 10 लाख रुपये बक्षीस मिळवा अशी घोषणा माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. पर्यटन मंत्री जयकुमार रावल व माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख या दोघांमध्ये एक प्रकारे वैयक्तिक वाद सुरू असून दोघांमध्ये एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. मंत्री रावल यांनी दोंडाईच्या येथील घरकुल योजनेतून भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 27 नोव्हेंबर 2014 रोजी अर्ज दिला होता. त्याची चौकशी होऊन 28 एप्रिल 2015 रोजी अहवाल देण्यात आला. त्यात भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले गेले. तरी सुद्धा घरकुल प्रकरण मंत्री रावल वेळोवेळी उपस्थित करतात. त्यांच्या गडीवरून लिहिलेली बातमी वृत्तपत्रे जशीच्या तशी छापतात. त्यामुळे डॉक्टर देशमुख हे व्यथित झाले व त्यांनी पत्रकार परिषदेत वृत्तपत्र सृष्टीला प्रार्थना करून सांगितले की जे न्यायाचे व सत्य वाटेल ते अवश्य छापावे, परंतु खोट्या आरोपांप्रकरणी आमचीही बाजू समजून घ्यावी अशी विनंती केली. तसेच वृत्तपत्रांचे वार्ताहर, शोध पत्रकार, पोलीस कर्मचारी, वकील वृंद, सामाजिक राजकीय कार्यकर्ते व इतर सर्व इच्छुक संशोधकांनी दोंडाईच्या नगरपालिकेच्या घरकुल योजनेत तसेच विखरण येथील द्वारकाधीश योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध करावे व 10 लाख रुपये बक्षीस घ्यावे अशी घोषणा केली. यावेळी डॉक्टर रवींद्र देशमुख, गुलाब सोनवणे आदी उपस्थित होते. त्याआधी की जमिनीची आम्ही 15 लाख रुपये बांधून त्याला आम्ही शाळे बांधून दिली. तुम्ही आला एक माणूस शोधून तुमच्या आयुष्यामध्ये की मी नगरपालिकेत होतो, विकास बँकेत होतो, जिल्हा बँकेत होतो, मी आमदार होतो, अनेक देशमुख नानाला आमच्या कामासाठी नवा पैसा द्यावा लागला असा एक माणूस शोधून आणा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून केवळ आम्ही त्या गावात आलो, 250 रुपये मिळणार आम्ही डॉक्टर होतो पगाराचा. त्या गावानं आम्हाला एवढं मोठं केलं, मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं. मी गुजरात गरीबात काम करतो, या गरिबांनीच आपल्याला पुढे पोहोचवलं. याला घरं द्यायची वेळ आली, आपल्याला हे पैसे द्यावे लागतील. आता दोंडाच्या 4 वर्षापूर्वी कोर्ट मी आणलं होतं. कोर्ट 2002 साली मंत्री होतो. स्वतःला इमारत दिली नगरपालिकेची, जुनी इमारत पडायला आली. 4 वर्षापूर्वी पीडब्ल्यू रिपोर्ट दिला की इमारत पडेल. जिल्हा न्यायाधीश होते त्यावेळेला कोणीतरी कापडणी साहेब त्यांनी निर्णय घेतला की दोंडाच्या कोर्ट सिंदखेड्यात इमारत झालो. मला कळाले, मी गेलो, काय साहेब मिळले असं आहे, मला 2 महिने बोलत द्या. आमची नगरपालिकेची इमारत अर्धी बांधलेली आहे, मी पूर्ण बांधून तुम्हाला 2 महिन्यात देतो. एस्टिमेट काढले, 40 लाखात आलं. नगरपालिकेपाशी इमारत नाही, ठराव केला, नगराध्यक्षाने पैसे गोळा करून परस्पर बांधावे. 40 लाख रुपये गोळा करून नगरपालिकेची इमारत आज जाऊन बाजूचे बांधली. 40 लाख रुपये खर्च केले आम्ही, 4 वर्षापूर्वी खर्च केले. मोठा हिस्सा आमच्या कुटुंबात आहे त्याच्यामध्ये. आम्ही काही पैसे खाण्यावर नको. आणि आमची जी कमाई आम्हाला सुदैवाने झाली, डॉक्टरच्या व्यवसायात झाली, शेतीमध्ये झाली, प्लॉटच्या उद्योगात झाली. आम्ही काही घेऊन जाणार बरोबर, आम्हाला 2 मिनिटं फक्त. आणि म्हणून आम्ही असं म्हटलं की आपला या गावानं केलं, लोकांनी केलं, याच्याकरता आपल्याला केलं पाहिजे. या कृतीतून आम्ही हे सगळं केलेलं आहे. तेव्हा यांचे आरोप पूर्णपणे 100% खोटे आहेत. काय सांगितलं त्यांनी, 2 लाखात जास्त घर बांधली झोपडपट्ट्यांनी. शासनानं 18 झोपडपट्ट्या 2000 डिक्लेअर केल्या. एकही पत्र मी तुम्हाला आता देणार आहे. गॅझेट करून शासनानं 18 झोपडपट्ट्या डिक्लेअर केलेल्या आहेत, ते मी आपल्याला देतो. आणि एक पत्र आलंय आता 22 मार्च 17ला शासनाचं पत्र नगरपालिकेला आले नाही. काय पत्र आहे, दोंड्याच्या मध्ये अजून 1800 घरांची गरज आहे. खोटे बनावट कागदपत्र तयार करून अपील अर्ज नसताना अपील अर्ज अन्वये निर्णय दिल्याचे भासून शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील शासकीय स्वरूपाची जागा संगमताने हडप केल्यामुळे मांजरोद येथील निलेश पाटील यांच्यासह इतरांनी धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमेन क्लब समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. खोटे बनावट कागदपत्र तयार करून अपील अर्ज नसताना अपील अर्ज अन्वये निर्णय दिल्याचे भासून शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील शासकीय स्वरूपाची जागा संगनमताने हडप केल्यामुळे मांजरोद येथील निलेश पाटील यांच्यासह इतरांनी धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमेन क्लब समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील अविनाश छोटू जोशी यांना पूरग्रस्तमध्ये प्लॉट मिळाला होता. सदरचा प्लॉट त्यांनी बेकायदेशीररित्या विक्री केला व ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केले. तदनंतर जोशी व संबंधित भूमी अभिलेखचे अधिकारी यांनी संगनमत करून जोशी यांनी खोटे अभिलेख तयार करण्यासाठी अधीक्षक भूमी अभिलेख धुळे यांच्या कोर्टात कोणत्याही कागदपत्रांशिवाय
नामधारी अर्ज 31 ऑक्टोबर 1998 रोजी दाखल केला. त्यावर अधीक्षक भूमी अभिलेख खात्यातील अधिकाऱ्यांनी 3 नोव्हेंबर 1998 रोजी केवळ 2 दिवसात तातडीने कारवाई करून तालुका निरीक्षक भूमी अभिलेख शिरपूर यांना सिटी सर्व्हे नंबर देण्याबाबत अहवाल मागवला. त्यानुसार शासनाची दिशाभूल करून शासनाची रस्त्याची जागा अविनाश जोशी यांच्या नावे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जोशी हे जाण्याचा रस्ता बंद करीत आहेत. म्हणून अशा भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळण्यासाठी निलेश पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत निलेश पाटील, सुरेश धनगर, चंदन पाटील आदी उपस्थित होते. आम्ही मांजूर गावातील रहिवासी असून आम्ही 26 जानेवारी 2019 पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय जमीन हडपणे या प्रकरणाविरुद्ध उपोषण म्हणजे आंदोलन हा प्रकार करत आहोत. मांजरत गावातील बनावट कागदपत्रांच्या आधारे सीसे नंबर 435 SR 83 त्याचा नंबर आहे. या प्रकरणामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमी अभिलेख कार्यालयाने बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय जागा संगनमताने सीसे नंबर 435 यांच्या नावाने केलेला आहे. या प्रकारात मी वारंवार भूमी अभिलेख कार्यालय यांच्याशी वारंवार तक्रारी करून सुद्धा व समक्ष चुका दर्शवून सुद्धा शासनाने या प्रकारची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखचे बिलोलीकर सर व तालुका उपाधीक्षक किरण पाटील सर आणि थांडनेर कार्यालयाचे MD चौहान भूमापन परिरक्षण यांना वारंवार तक्रार करून सुद्धा यांनी कुठल्याच प्रकारचं तक्रार वेळ काढूपणा ह्या प्रकारामध्ये त्यांनी या प्रकारामध्ये त्यांनी वेळ काढूपणा दाखवला आहे. त्या संबंधित आम्ही हा प्रकार म्हणजे उपोषण आंदोलन हा धुळे मुंबई जनरल बोगीच्या नावाने प्रवाशांशी होणारा जीव घेणा प्रकार थांबवण्याची मागणी भगवान दिवरे यांच्यासह नागरिकांनी धुळे रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रबंधक यांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे मुंबई जनरल बोगीच्या नावाने प्रवाशांचा जीव घेणा प्रकार थांबवण्याची मागणी भगवान दिवरे यांच्यासह नागरिकांनी धुळे रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रबंधक यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की धुळे ते मुंबई ही जनरल बोगी प्रवाशांच्या सोयीनुसार पूर्णपणे राखीव होती. मात्र आता त्या बोगीत 5 टप्प्यात विभागणी केली असून प्रवाशांसाठी अत्यंत सीमित सीट म्हणजे मोजून 20 ते 25 सीटांसाठी सार्वजनिक बोगीत जागा शिल्लक असून उर्वरित जागा ही पार्सलसाठी 2 कप्पे तर गार्डसाठी 1 कप्पा तर अपंगांसाठी 1 कप्पा अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी हालअपेष्टा होत आहे. जागेअभावी एखादा प्रवासी नजरचुकीने जर पार्सल किंवा अपंगांच्या कप्प्यात गेला तर गार्ड त्यास फार मोठा देशद्रोही समजून त्याच्याकडून बेकायदा मोठी रक्कम वसूल करतात. एवढेच नाही तर बोगी मुंबई येथे पोहोचल्यावर तर प्रवाशाला जीव मुठीत घेऊन उतरावे लागते. यासाठी सदर बोगी ही पूर्णपणे प्रवाशांच्या सोयीसाठी तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भगवान ढिवरे, किरण ढिवरे, गोपाल शिंदे आदी उपस्थित होते. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जी धुळे ते मुंबई जाणारी जनरल बोगी असते, या जनरल बोगी ही अनेक वर्षापासून येऊ-जाऊ करते. यापूर्वी ही बोगी परिपूर्ण धुळे शहराच्या नागरिकांना मिळत होती वापरण्याला जाण्यासाठी. आता त्या एकच जनरल बोगीमध्ये 4 कप्पे करून टाकलेले आहेत आणि धुळे शहराच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर ते 4 कप्प्यामध्ये लोक जनरलमध्ये बसतात, बाकीचे पार्सलमध्ये बसतात, बाकीचे विकलांमध्ये बसतात. तो लोकांना खूप त्रास आहे. काही लोक जिथं पार्सलमध्ये बसतात उतरत्या वेळेस मुंबईला त्यांना असा त्रास होतो की उतरताना आउटसाईडला गाडी जर बिना प्लॅटफॉर्म ज्या प्लॅटफॉर्म नाही त्या बाजूला जर दरवाजा आला तर एखादी व्यक्ती अपंग होऊ शकतो, मोठा अपघात होऊ शकतो. या संदर्भामध्ये आम्ही धुळे स्टेशन मास्टरला असं निवेदन दिलं की वर्षांवर्षापासून तुम्ही जी जनरलची मुंबई बोगी धुळे मुंबई बोगी देत होते ती पुन्हा पूर्वीसारखीच देण्यात यावी. त्या एका बोगीमध्ये 4 किंवा 5 कप्पे करू नये अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. जैन सोशल ग्रुपच्या वतीने मणिकर्णिका हा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखविण्याचा उपक्रम रविवारी सायंकाळी राबविण्यात आला. यात ग्रुपच्या 450 सदस्यांनी एकत्रित लाभ घेतला. जैन सोशल ग्रुपच्या वतीने ग्रुपच्या 450 सदस्यांना मणिकर्णिका हा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम रविवारी सायंकाळी 6 वाजता ज्योती चित्रपटगृहात राबविण्यात आला. जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येतात. त्या अंतर्गत सदरचा उपक्रम राबविण्यात आला. मणिकर्णिका हा चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असल्याने त्यांची युद्धनीती, देशभक्ती व त्यांनी केलेल्या कार्याची महिलांसह भावी पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन सोशल ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्लॅटिनम धुळे
याच्याकडनं दिलीप कुचेरिया सचिव, अध्यक्ष राजूभाई सिसोदिया यांनी आज 70व्या आपल्या वर्धापन दिना आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राणी झाशी लक्ष्मीबाई या पिक्चराचं, मणिकर्णिका या पिक्चराचं आयोजन केलं आणि 450 मेंबर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. हे आमच्या यशाची प्रचिती आहे. आज आम्ही प्रजासत्ताक दिनाला आनंद मतिमंद शाळेमध्ये मतिमंद मुलींसोबत त्यांनी जे एंटरटेनमेंट कार्यक्रम केले त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थिती दिली. त्या शाळेत जाऊन आम्ही झेंडावंदन केले. त्याच्यानंतर त्यांना JG प्लॅटिनमतर्फे राजूभाई सिसोदिया यांनी 300 किलो गहू आणि 100 किलो तांदूळ अजित चोरडे यांनी दिले. त्याच्यानंतर त्या मुलांना आम्ही चॉकलेट आणि बिस्किट वाटप केलं. वर्षभर 3000चं कडधान्य आम्ही त्यांना पुरवण्याचा मानस केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही भारत माता पूजनासाठी कोलगल्लीमध्ये आलो होतो. तिथून आमच्या एक मेंबरचा वाढदिवस होता. तो वाढदिवस आम्ही इथं सेलिब्रेट केला. रोटरी क्लब दोंडाईचा व उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित मोफत लघु शस्त्रक्रिया शिबिरात 207 रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालय दोंडाईच्या यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय जगन्नाथ रामदयाल इंदानी व स्वर्गीय चंद्रकला मदनलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ व आलय सर्जिकल यांच्या अनमोल सहकार्याने दोंडाईच्या येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी मोफत लघु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 207 लघु शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबिरात KM अग्रवाल, रामेश्वर इंदानी, आलय सर्जिकलचे तरुण चड्डा यांच्यासह सर्व शल्य चिकित्सक यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात डॉक्टर चेतन बच्छाव यांनी सदर मोफत लघु शस्त्रक्रिया शिबिराबाबत माहिती दिली. यावेळी डॉक्टर BL जैन, डॉक्टर ओमप्रकाश अग्रवाल, डॉक्टर रवींद्रनाथ टोनगावकर, डॉक्टर कुणाल बच्छाव, शहादा येथील डॉक्टर दर्शन कुलकर्णी, डॉक्टर हेमंत भांडारकर, डॉक्टर रोहित पाटील, डॉक्टर कैलास गिंदोडिया, डॉक्टर कमल अग्रवाल, भूलतज्ञ डॉक्टर पुरुषोत्तम अग्रवाल, डॉक्टर निलेश पवार, नितीन बिराडे, डॉक्टर चेतन बच्छाव, डॉक्टर संतोष आव्हाड, डॉक्टर जितीन अग्रवाल, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर रविनाश मोरे, डॉक्टर दिलीप पाटील, अंकुश अग्रवाल, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर ललित चंद आदी उपस्थित होते. आज दिनांक 27 जानेवारी 2019 रोजी आम्ही मायनर सर्जिकल कॅम्प या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या समन्वयाने राबविण्यात आला. या ठिकाणी टोटल 130 ऑपरेशन्स झालेले आहेत आणि टोटल ऑपरेशनची संख्या ही 207 ही झालेली आहे. आणि गावातील या ऑपरेशनच्या सगळ्या संपूर्ण याच्यासाठी मदत म्हणून गावातील प्रसिद्ध व्यापारी श्री KMG अग्रवाल, श्री रामेश्वरजी इंदानी आणि अहमदाबाद येथील श्री आलय सर्जिकल्स यांची भव्य अशी त्यांची या कार्यक्रमासाठी मदत झालेली आहे. त्याचप्रमाणे गावातील शल्यतज्ञ डॉक्टर श्री नानासाहेब टोनगावकर, डॉक्टर BL जैन, डॉक्टर ओमप्रकाश अग्रवाल, त्याचप्रमाणे शिरपूर येथील डॉक्टर कमल अग्रवाल, पुरुषोत्तम अग्रवाल, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. मोहाडी पोलिसांच्या पथकाच्या कारवाईत 10 लाखांचा कंटेनर व विदेशी बनावटीच्या मद्यासह 33,92,000चा मुद्देमाल जप्त. लोक जनशक्ती पार्टीतर्फे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून आंदोलन. दोंडाईच्या येथील घरकुल योजनेत तसेच विखरण येथील द्वारकाधीश योजनेत भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास 10 लाख रुपये देण्याची माजी मंत्री देशमुखांची घोषणा. मांजरोत येथील निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण. धुळे मुंबई जनरल बोगीच्या नावाने प्रवाशांशी होणारा जीवघेणा प्रकार थांबविण्याची मागणी. जैन सोशल ग्रुपच्या वतीने 450 सदस्यांना मणिकर्णिका चित्रपट दाखविण्याचा उपक्रम. आणि दोंडाईच्या येथील मोफत लघु शस्त्रक्रिया शिबिरात 207 रुग्णांवर शस्त्रक्रिया. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.